आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास। लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा महायुतीस निश्चितच जास्त जागा मिळतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभेनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिनांक 23 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी हेलिकॉप्टरद्वारे पाथरीत दाखल झाले। त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीस पोषक असे वातावरण आहे, सर्वसामान्य मतदार भक्कमपणे महायुतीच्या पाठीशी उभी आहे, त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत निश्चितच जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला। महाविकास आघाडीच्या काळात सत्तेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले होते असा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह अबाधित राखण्याचे काम आपण एक निष्ठावान सैनिक म्हणून इमान एतबाराने करेल अशी ग्वाही दिली। लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, उद्धव ठाकरे यांचे आव्हान। लोकसभेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। विशेषतः ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशीच आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिनांक 23 एप्रिल मंगळवार रोजी परभणी शहरातील जाहीर सभेतून केले। परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारात परभणी शहरातील स्टेडियम मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, डॉक्टर राहुल पाटील, राजेश राठोड, माजी आमदार विजय गव्हाणे, मीरा रेंगे, सुरेश देशमुख, विजय भांबडे, सुरेश जेथलिया, सीताराम झंडाटमामा, संतोष सांबरे, जिल्हा प्रमुख विशाल कदम, एजे बोराडे, डॉक्टर विवेक नावंदर, सिद्धार्थ हत्यांबिरे, भगवान वाघमारे, गंगाप्रसाद आनेराव, अतुल सरोदे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी भर पावसात केलेल्या भाषणातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली। मोदी यांचे नाणे, मोदी यांचा चेहरा या महाराष्ट्राच्या निवडणुकीत यंदा चालणार नाही हे ओळखूनच या मंडळींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्याचा कोविलवाना प्रयत्न सुरू केला आहे असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला। आपल्या कुटुंबियावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे। हो, आपण अभिमान आहे, आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहोत। आपण घराणेशाहीबद्दल विरोधकांना बोलण्याचा काळ मात्र अधिकार नाही। घराणेशाहीबद्दल जनताच ठरवेल असे नमूद करतेवेळी उद्धव ठाकरे यांनी तुम्ही आमच्या घराणेशाहीबद्दल बोलत आहात, आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीबद्दल सातत्याने निश्चितच बोलू असे सांगितले। भर पावसाळ्यात सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। जिंतूर शहरात पंकजा मुंडे यांची जाहीर सभा। जिंतूर शहरात परभणी लोकसभेचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ जिंतूर शहरातील जिल्हा परिषद ग्राउंड येथे सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेसाठी माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी आमदार मेघनादेवी बोर्डीकर, भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश महामंत्री संजय केनेकर, प्राध्यापक पी.टी. चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी सुद्धा महादेव जानकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष विनोद राठोड, रबदडे मामा, भागवत बाजीगर, खंडेराव आघाव, सचिन गोरे, ॲडव्होकेट गोपाळ रोकडे, सुमित सूर्यवंशी, प्रमोद कराड, लक्ष्मण बुधवंत, केशव घुले, माधव चव्हाण, देवीदास राठोड, मतीन तांबोडी, भानुदास वाडके, डॉक्टर कराडे, बाळासाहेब कडपेसह आदी मान्यवर उपस्थित होते। सेलू शहरात हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन। सेलू शहरातील माशाल्लाह फंक्शन हॉल येथे सन 2019च्या हुजाज यांच्या वतीने 2024च्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक दिवसीय सेलू येथे आज दिनांक 23 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात हज यात्रा कशी करावी, हज यात्रेची तयारी या विषयावर हाजी मौलाना तजमुल अहमद खान कासमी, मौलाना सादिक साहब नदवी, हाजी शेख रईस उर्फ ख्वाजा मौलाना यांनी
हज उमराची परिपूर्ण पद्धत या विषयावर तर हाजी मौलाना जाफर यांनी हाजरी मदीनाचा हज यात्रेकरूंना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी मौलाना तजुल अहमद खान कासमी तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना सादिक साहब नदवी, मौलाना ख्वाजा यांची उपस्थिती होती। यामध्ये सन 2024ला हज यात्रेला जाणारे सत्तारभाई बागबान, रफीक सर बागबान, खुदा रहीम खान पाटोदकर, सैयद रियाजुद्दीन, सैयद जफर, मोहम्मद अरशद बागवान, सलीम भाई बागवान, शेख जावेद भाई बागवान, पठाण सुलेमान खान, मोहम्मद शाहिदसह 24 यात्रेकरूंनी शिबिराचा लाभ घेतला। शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी जाफर, हाजी शमशुद्दीन काझी, हाजी निसार खान पठाण, हाजी कलीम, हाजी सईद गौरी, हाजी शेख अकबर यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हाजी शेख जफर यांनी मानले। हातनूर येथे वानराच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालक जखमी। घरासमोर खेळत असलेल्या एका 3 वर्षीय बालकावर वानराने अचानक हल्ला करत बालकाला जखमी केले। सदर घटना आज दिनांक 23 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास सेलू तालुक्यातील हातनूर येथे घडली। हल्ल्यामध्ये बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्वराज नारायण कराडे 3 वर्ष असे जखमी बालकाचे नाव आहे। मंगळवारी सकाळच्या सुमारास सदर बालक खेळत असताना अचानक एका वानराने त्याच्यावर हल्ला करत शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतला। जखमी बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुढील उपचारासाठी परभणीला पाठवण्यात आले। या घटनेअगोदर देखील वानराने हल्ला करण्याच्या 2 घटना घडल्या आहेत। हातूर या गावामध्ये मागील काही दिवसात वानराच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत। वन विभागाने याकडे लक्ष देऊन वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी हातूर येथील ग्रामस्थांतून होत आहे। एमआयएम पक्षाचा पाठिंबा कोणत्याही पक्षाला नाही। ॲडव्होकेट इम्तियाज खान। परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत एमआयएम पक्षाचे वरिष्ठांच्या आदेशानुसार कोणत्याही पक्षाला एमआयएम पक्षाचा पाठिंबा नसून एमआयएम पक्ष तटस्थ राहून लोकसभेतील कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देत नसल्याची माहिती एमआयएम पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी दिली। 26 तारखेला होऊ घातलेल्या राष्ट्रीय उत्सवात एमआयएम पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी केले। आज दिनांक 22 एप्रिल 2024 कुल हिंद मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन परभणी युनिटची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सदरील बैठकीमध्ये असा ठरविण्यात आला की 17 परभणी लोकसभा मतदारसंघातून 2024 वर्षाची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एआयएमआयएम पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने निवडणूक लढवलेली नाही व तसेच एआयएम पक्ष हा कोणत्याही पक्षाला पाठिंबा किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य या निवडणुकीत करत नाही आणि परभणीमध्ये बरेच